भंडाऱ्याच्या साकोली भागामध्ये तलावाचे बांध फुटल्यामुळे 400 पेक्षा अधिक परिसरातील शेती जलमय, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। जालन्याच्या टेंभुर्णी परिसरामध्ये हरणांच्या कळपाकडून शेती पिकाचं नुकसान, वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, पिकावर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। लातूरच्या बाबळगावमध्ये शेतकऱ्यांसमोर आफ्रिकन गोगलगाईचं संकट, सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत, कृषी विभागाकडे उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्यामध्ये 4592 हेक्टरवर खरीप बाजरीची पेरणी पूर्ण, खरीप हंगामामध्ये 12,000पेक्षा जास्त हेक्टरवर बाजरी पिकाच्या लागवडीचं नियोजन, बाजरी पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 66% पेरणी, अतिवृष्टीनंतर भात लागवडीला वेग, आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर भात लागवड। जालना जिल्ह्यामध्ये यंदा 2,86,000 हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कापूस लागवडीच्या क्षेत्रामध्ये 36,000 हेक्टरनं घट। बाजारामध्ये ज्वारीला मागणी असून सुद्धा दर कमी, सध्या राज्यामध्ये ज्वारीची प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 4,000च्या दरम्यान विक्री। हिंगोली हळद मार्केटमध्ये हळदीची 2,000 क्विंटल एवढी आवक, हळदीची प्रति क्विंटल 10 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान विक्री, शेतकऱ्यांना मात्र भाववाढीची अपेक्षा। बाजारामध्ये शिमला मिरचीची आवक कमी असून मागणी चांगली असल्यामुळे दरात सुधारणा, सध्या शिमला मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 3,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान दर। राज्यातील बाजारामध्ये कोथिंबिरीची आवक वाढली, कोथिंबिरीचा दर स्थिर, सध्या कोथिंबिरीला प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान दर। खरीप हंगाम 2025चा पीक विमा काढण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या योजनेला अल्प प्रतिसाद दिल्यानं सहभाग वाढवण्यासाठी मुदतवाढ। खरीप हंगाम 2025चा पीक विमा काढण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेत योजनेला अल्प प्रतिसाद दिल्यानं सहभाग वाढवण्यासाठी दिली मुदतवाढ।